कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आई ऑफिस फाईल्स मधून आणि सगळीकडून अनुष्काचं नाव काढायचं, काही फॉर्मॅलिटीज आहेत, त्यासाठी मला ऑफिसला जायचं। आदित्य बाबा निघायचं ना, गाडी तयार आहे। मारुती चहा घेऊन जा। नाही आत्ताच घेऊन आलो। हेच आवडत नाही मला, या नोकरांना बोलवायचं, त्यांना चहा घ्या म्हणायचं आणि घरच्या सुनेला अजिबात किंमत द्यायची नाही। मी सांगते ना, या घरच्या सुनेला असं वागवतात ना, म्हणून या घरावर सतत संकट येतात। आज पण माझा डोळा फडफडायला लागला बरं का, आज काय होणार आहे काय माहित। मॅडम, काल घडलेल्या त्या घटनेत सगळा कारखाना आगीत जळून खाक झाला आणि त्या दोघी तर आम्हाला फक्त एकच डेड बॉडी मिळाली। तपासांती असं कळालं की ती बहुतेक अनुष्काच असावी। मग दिशा म्हणजे दिशा जिवंत आहे अजून। वहिनी मी सांगते ना, दिशा ना कधीही येऊ शकते, आपल्या सगळ्यांना मारणार ती। तरी मी म्हणतेय सकाळपासून माझा डोळा फडफडतोय का, मला ना मला भीती वाटतेय खूप। माझ्या बहिणीची अस्थी हीच ती दिशा, अनुष्काची पार्टनर आणि तिची बहीण। अटक करायला प्लीज। इन्स्पेक्टर, मी खरंच काही नाही केलं। मी काही करू सुद्धा नाही शकत आणि माझी करण्याची इच्छा सुद्धा नाहीये। माझी बहीण बिचारी अनुष्का गेली। माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तिने हे सगळं अरेंज केलं, पण ती स्वतःच गेली। तिने माझ्यासाठी सॅक्रिफाईस केलं, बलिदान दिलं। दिशा स्टॉप इट, क्या फालतू बडबड करतेस। इन्स्पेक्टर साहेब, ही एक नंबरची खोटारडी मुलगी आहे, प्लीज हिच्यावर विश्वास ठेवू नका। ही पण हिच्या बहिणीसोबतच होती, प्लीज तिला अरेस्ट करा। पाहिजे तर आम्ही सगळे मिळून साक्ष देऊ। हो आदित्य, फक्त साक्ष असून चालत नाही, ठोस पुरावा आहे का तुझ्याकडे? नमस्कार, मी अनुष्का। मी पूर्ण शुद्धीत हे स्टेटमेंट देतेय। माझी बहीण दिशा हिचा झालेला अपमान मला सहन नाही झाला आणि तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी म्हणून मी एकटीने किर्लोस्कर कुटुंबाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला। याच्यात दिशा किंवा इतर कोणाचाही हात नाहीये। अहिल्या मॅडम, प्लीज प्लीज माझ्या बहिणीला तुम्ही माफ करा। मूर्ख होती बिचारी। अहिल्या देवी किर्लोस्करांच्या वाटेला गेली, तिला अक्कलच नव्हती। माझ्या अपमानाचा बदला घेण्याच्या नादात गेली, जीव गमावला तिने। प्लीज फॉरगिव्ह हर, प्लीज प्लीज माफ कराल तिला। इन्स्पेक्टर सर, तुमचा आता तरी विश्वास बसला ना, या सगळ्यात माझा काहीच रोल नाहीये। हे उगाचच मला माझ्यावर आरोप करतात। इन्स्पेक्टर सर, हे बघा, आज मी तुमच्या समोर या सगळ्या घरातल्यांना एक वचन देते की यापुढे मी किंवा माझ्या घरचे कोणीच या डेंजर किर्लोस्करांच्या वाट्याला नाही जाणार। आम्ही लांब राहू यांच्यापासून। माफ करा मॅडम, सबळ पुराव्याअभावी आम्ही दिशा मॅडमला अटक नाही करू शकत। थँक्यू इन्स्पेक्टर सर, थँक्यू सो मच। माझी बिचारी अनुष्का गेली, पण हिच्या जागी तुम्ही सगळे जायला हवे होतात।
व्यवस्थित प्लॅनिंग झालं होतं. सगळा प्लॅन एकदम व्यवस्थित राईट ट्रॅकवर चालू होता. पण ॲज युजल ही पारू मध्ये आली आणि तिने सगळा प्लॅन स्पॉइल केला. माझी बहीण गेली. पण डोंट वरी अनुष्का बेबी, माझ्या अपमानाचा बदला घेण्यासाठी तू जीव दिलास, पण आता तुझ्या जीवाचा बदला मी या सगळ्यांचा जीव घेऊन घेणार. दिशा मॅडम, किर्लोस्कर कुटुंबावर वाकडी नजर टाकली की काय होतं हे चांगलंच माहीत आहे तुम्हाला. किर्लोस्कर कुटुंबाकडे पोचण्याआधी तुम्हाला मला ओलांडावं लागल. आणि असं समजू नको पारू एकटी आहे. मी पण आहे तिच्यासोबत. बघितलंस दिशा, अहिल्यादेवी किर्लोस्कर पर्यंत पोचायला तुला किती लोकांना ओलांडावं लागणार आहे. घाम गाळून आणि कष्टाने उभं केलंय हे किर्लोस्कर साम्राज्य. या घरातली नाती प्रेम आणि विश्वासाच्या धाग्याने विणली गेली आहेत. हजारो संकट जरी आली तरी किर्लोस्कर कधी हरले नाहीत आणि हरणारही नाहीत. प्रेम, विश्वास, सत्य, धैर्य या चौकोनात उभं आहे किर्लोस्कर कुटुंब. त्यामुळे इथे आत येताना 100 वेळा विचार करून यायचं, नाहीतर तुझी सुद्धा त्या अनुष्कासारखी गत व्हायची. ते वेळ आल्यावर कळेलच. लूजर्स. दिशा आत्ता गेले, पण खूप विचित्र मुलगी आहे ती. तेव्हा सावध राहा आणि सगळे सोबत राहा. वहिनी, म्हणजे आपण त्या होळी उत्सवाला जायचं नाही का? दामिनी, किर्लोस्कर या असल्या धमक्यांना कधीपासून घाबरायला लागली. आपण होळी उत्सवाला जाणार आहोत. देवी आई, मी स्वयंपाकाचं बघते. पारू थांब. मारुती, पारू किर्लोस्कर कुटुंबाचाच एक भाग आहे असं मी मानते. त्या होळीच्या उत्सवाला आम्हाला पारूला सुद्धा घेऊन जायचंय. चालेल ना? हो मॅडम, चालेल का म्हणून असं काही विचारता. तुम्ही सांगायचं, तुम्ही ऑर्डर द्यायची. तसंही माझ्या पारूने तिचं अख्खं आयुष्य तुमच्या पायावर व्हायलंय आणि तिला अडवणार मी कोण आहे. तुम्ही घेऊन जा तिला. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.